काल कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये या संजय राजाराम राऊतनी मला शिवी घातली। या गांडूच्या अवलादला मी सांगेन, तुझ्या ढोंगणात अगर खरंच ताकद असेल, तू अगर एक बापाचा असशील तर कधीतरी ती शिवी समोर येऊन घाल। मग नाही तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या तर नाव नितेश नारायण राणे लावणार नाही। राजकीय विरोधकांवर राजकीय टीका करणं हे अपेक्षित असतं, पण तुला वाटत असेल की तू शिवी घालशील आणि आम्ही गप्प बसू, तर आम्ही पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले शिवसैनिक होतो। तुझ्यासारखा चायनीज मॉडेल आणि बेवारीस आणि कचऱ्यातून उचललेला कोणाच्या तरी दलाली करून मोठ्या झालेल्यापैकी आम्ही लोक नाही आहोत। म्हणून यापुढे तू अगर गांडूची अवलाद नसशील तो तोंडावर येऊन ती शिवी घाल, तर काय त्याचं उत्तर द्यायचंय हे तुला कळेल। आज सकाळी या संजय राजाराम राऊतनी देशाचे पंतप्रधानांनी कुठे जावं, किती प्रचार करावा हा झाकणझुल्या त्यांना शिकवतोय। देशाचे पंतप्रधान अगर महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या विविध विकास कामांना अगर चालना देत असतील, जी विकास कामं मेट्रो 3 सारखी, तुझा जो मालक जेव्हा ह्या राज्याचा मुख्यमंत्री होता महाविकास आघाडीच्या काळात, तेव्हा फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना श्रेय मिळू नये म्हणून तुझ्या शेवड्या मालकाने ते मेट्रो 3 प्रकल्पाला स्थगिती दिली। अशा सारख्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प अगर आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन त्याचं उद्घाटन करत असतील, विकासाला चालना देत असतील, गती देत असतील, तर तुझ्यासारख्या पाकिस्तानी एजंटला राग येणं साजिश, म्हणजे राग येणं योग्यच आहे। जर का तू आणि तुझ्या मालकासारखे महाराष्ट्रद्रोही, खिचडी चोरणारे, मराठी माणसांना बेघर करणारे, यांना महाराष्ट्राचा विकास होत असताना निश्चित आवडणार नाही, मिरच्यात लागणार। आदरणीय पंतप्रधानांनी आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांना जो मान सन्मान आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत मिळवून दिला, ते तुला आणि तुझ्या मालकाला 10 जन्म घेतले तरी पण जमणार नाही। आणि पंतप्रधानांनी काय करू काय करू नये हे तुझ्यासारखा श्री 420 आणि त्याला सांगू नये। देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे। कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, काही बोलू शकतो, असं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे। म्हणून तुझ्यासारखा 3 पाट झाकण डोळ्यांनी उगाच तोंड उघडू नये। हरियाणामध्ये काय होईल, जम्मू काश्मीरमध्ये काय होईल ते निकाल सांगतीलच, पण तुझ्यासारख्या व्यक्तीने जे एक साधी निवडणूक लढवली नाही, तुला हे कळणार नाही की प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं असतं, प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीच्या अनुसार निवडणुकीचे निकाल लागत असतात।
म्हणून हरियाणा चे निकाल काय लागतात, जम्मू काश्मीर मध्ये काय लागतं हे येणारा काळ तुम्हाला सांगेलच. पण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार परत येत आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारख्या श्री 420 महिलांच्यावर अत्याचार करणारे, गोरगरिबांची खिचडी खाणारे या सगळ्या चोरांना एकत्र मिळून आम्ही आर्चर जेलमध्ये खडी फोडण्यासाठी टाकणार आहोत, एवढं लक्षात ठेव. बोला. देशाचे पंतप्रधान दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावं याबद्दल शिष्टाचार आहेत असं संजय राऊत म्हणतात. तर तुझ्या मालकाचा मुलगा देशात किती वेळा असतो आणि लंडन मध्ये किती असतो, तर तुझ्या मालकाचा मुलगा घरी किती वेळा असतो आणि डिनोच्या मांडीवर किती वेळा असतो हे कधी आम्ही मोजलंय का? आमचे पंतप्रधान देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी तरी दौरे करतायत. तुझ्या मालकाच्या मुलासारखं नाईट लाईफच्या नावाने धिंगाणा घालत फिरत नाही. पहिलं तुझ्या मालकाच्या मुलाला एक जागी राहायला सांग, महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीमध्ये पाय ठेवून झोपायला सांग आणि मग आमच्या पंतप्रधानांनी तुझे फुकटचे सल्ले दे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निवडणुकीचे सर्वे समोर आले, त्यामध्ये भाजप पिछाडीवर आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका त्या हरतायत, पण हरियाणापेक्षाही दणदणीत पराभव त्यांचा महाराष्ट्रात होईल. या व्यक्तीने एखादी सरपंचाची निवडणूक लढवली नाही. जो व्यक्ती अर्ध्या मताने राज्यसभेमध्ये निवडून येतो, ज्याला निवडणुकीचे गणित कळत नाही, जो एक पगारी नोकर म्हणून सामनामध्ये बसतो, त्यांनी निवडणुकीच्या गणितांवर बोलणं, निवडणुकीच्या परिस्थितींवर बोलणं हे खरं म्हणलं तर हास्यास्पदच आहे. प्रत्येक राज्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्या राजकीय परिस्थितीच्या अनुसार तिकडची जनता मतदान करते आणि म्हणून हरियाणा असो, जम्मू काश्मीर असो, त्याचे निकाल काय लागतात ते येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच. पण महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव की कोणाला नाक रगडायला लागतंय बीजेपीच्या समोर, महायुतीच्या समोर, हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आणि मग शेमड्या मुलांसारखं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या घराच्या अवतीभोवती तू आणि तुझ्या मालकाचा परिवाराने फिरत बसवू नये, एवढं मी आत्ताच सांगतो. महाराष्ट्रात मोदींनी कितीही सभा घ्याव्या, कितीही थापा माराव्या तरी पराभवच होईल. पुण्यात एकाच मेट्रोचे 6 वेळा उद्घाटन करतात. हे पंतप्रधानांना कसं काय जमतं माहित नाही. काय असतं, सामन्याच्या ऑफिसमध्ये पगार घेऊन बसून कितपत माहिती ह्याच्यापर्यंत पोहोचतो हे आश्चर्य आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना कळतं की किती मेट्रो, कितींदा मेट्रोचे उद्घाटन होत आहे, कुठले प्रकल्प कितींदा होते, हे सांगण्या एवढी मोठी उंची या संजय राजाराम राऊतची झालेली नाही. तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष उद्घाटन सोड, सुरू असलेले प्रकल्प बंद करून टाकले, सुरू असलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिलेली आहे. तेव्हा तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून लोकांनीच नाव दिलेलं होतं. म्हणून तू प्रकल्पाच्या उद्घाटनावर बोलण्याची लायकी तुला आणि तुझ्या मालकाला कधीच नाही. निवडणूक कालावधीत देशाची राजधानी मुंबईला हलवतील अशी आपल्याला भीती वाटते. देशाची राजधानी ही तुझ्या शिववाडापाव स्टॉलची गाडीसारखी नाही आहे, इथून हलवून भांडूपवरून घेऊन वर्लीला घेऊन जाण्यासारखी. म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करण्या अगोदर रविवार आहे, शुद्धीत जरा सकाळपासून राहा आणि पत्रकार परिषद घे. प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन रोज खोटं बोलतायत. काल त्यांनी अकोल्यात अंमली पदार्थाच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. गुजरातमध्ये 3.5 लाख कोटींचे ड्रग्ज पकडले, त्यावर मात्र मोदी काही बोलत नाही. हो, अंमली पदार्थाची चिंता संजय राजाराम राऊतनी निश्चित पद्धतीने करावं, कारण का अंमली पदार्थाचा बादशाह हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर झोपतो. कधीतरी आदित्य ठाकरेच्या ब्लड टेस्ट कधी केलं
तो सगळं कळेल. अंमली पदार्थ कुठून जातात आणि कसे जातात आणि कोण सेवन करतं. मग त्याच्यानंतर अंमली पदार्थावर बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत घरी करणार नाही. संजय राऊत असंही म्हणतात की मला चिंता वाटते मोदींना भाषण लिहून कोण देतं. ज्या संस्था माणसे मोदींना भाषण लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करत आहेत, मोदींची हास्य जत्रा करतायत. काल काय बोलले त्याचा आज पत्ता नाही, आज काय बोलले त्याचा उद्या पत्ता नाही. आदरणीय मोदीजी काय बोलतात, कशावर बोलतात. मोदीजी स्वतः 15 वर्ष मुख्यमंत्री राज्याचे राहिलेले आहेत. 10 वर्ष आता पंतप्रधान म्हणून आणि तिसरा टर्म त्यांची सुरू आहे. अशा अनुभवी माणसांना भाषणं कोण लिहितात आणि त्यांचं हास्यजत्र होत आहे, हास्यजत्र त्यांची होते असं बोलण्या अगोदर संजय राजाराम राऊत स्वतः शुद्धीत होता का, काय 90चा इफेक्ट आहे का रविवारच्या दिवशी, ह्याची थोडी तपासणी करायला पाहिजे. आपली लायकी काय, आपल्या अंगावर आपण बेलवर बाहेर आहोत, आपल्या अंगावर खिचडी चोरीपासून मराठी माणसाच्या घरात उठण्यापर्यंतचे सगळे आपण आपल्या कुटुंबावर आरोप आहेत किंवा तुमच्यावर गुन्हे आहेत. तू स्वतः एका डॉक्टर महिलेला हैराण करण्यामध्ये तुझं नाव सर्वात पुढे आहे. म्हणून तुझ्यासारखा तीनपाट आणि असा एकदम फालतू माणसाने देशाच्या पंतप्रधानावर बोलू नये असा मताचं मी आहे. सामनाच्या रोकटोकमध्ये एक लेख आलेला आहे. त्यामध्ये असं म्हणतायत महाराष्ट्रात गायींना राजमान्यता मिळाली, त्यांना राज्यमातेचा दर्जा दिला, त्याच महाराष्ट्रात मेंदूज्वराने तडफडणाऱ्या मुलांना लस मिळत नाही, आरोग्य खाते भ्रष्टाचाराने पोखरले आहे, आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने गिळले, त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवणार. मुलांचे प्राण महायुतीचे सरकार वाचवलेले आहे. तुझं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोरोनापासून खिचडीपासून ते सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार तुम्ही लोकांनी केला. म्हणून कदाचित ह्यांनी हा सामनाचा रोकटोक जे लिहिलाय ना आरशात बसून लिहिला असेल बघत बघत. कारण जेवढे आरोग्य खात्याबद्दल भ्रष्टाचार, कोरोनाबद्दलचा भ्रष्टाचार, लहान मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता भ्रष्टाचारी लोकांनी आणि लोकांची मुफत औषधं खाणाऱ्या लोकांनी करू नये असं मताचं मी आहे. तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा काँग्रेसचं सरकार येणार असं एक्झिट पोलने मत व्यक्त केलंय. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला झटका आहे. हरियाणातूनही भाजपचं सरकार जाणार. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी आघाडीला पसंती दिली. पण असंच मध्य प्रदेश निवडणुकीच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार असंही बोललेले होते. काय झालं, आमचं मोठ्या मेजॉरिटीमध्ये या मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सरकार आलं. म्हणून एक्झिट पोलच्या आकड्यांवर खडी फोडण्याच्या अगोदर थोडं जरा निकालासाठी थांबू आणि मग त्याच्यावर मत व्यक्त करू. कारण का नेमकं मतदार राजाने काय केलंय हे थोडं निकालाच्या दिवशी आपल्याला कळतं. कारण असेच आकडे मध्य प्रदेश आणि राजस्थान बद्दल आले आणि तिकडला गुलाल आम्ही उडवला भारतीय जनता पक्ष म्हणून. तिकडे मुख्यमंत्री आज दोन्ही राज्यात आमचे बसलेले आहेत. म्हणून थोडं निकालासाठी थांबू आणि मग आपण ह्याचे विश्लेषण करत बसू. आज संभाजीराजे शिवस्मारक शोधायला समुद्रात जाणार आहे. तो कार्यक्रम मी काय पाहिलेला नाहीये. म्हणून त्यांना कुठे शिवस्मारक सापडलं तर आम्हालाही सांगावं. गुणरत्न सदावतेंना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सदावते बिग बॉसच्या घरात जातात धमकीचा कॉल. सदावतेंना धमकी इंटरनॅशनल कॉलवरून आल्याची माहिती मिळाली. सर, शरद पवारांनी 75% आरक्षणाची केंद्राकडे मागणी केली. त्याच्या पाठोपाठ काल राहुल गांधींनी देखील आरक्षण वाढवावे अशी मागणी केली. या संदर्भात या दोन्ही राहुल गांधीजी आणि आदरणीय पवार साहेब हे देशामध्ये किती वर्ष सत्तेमध्ये होते. राहुल गांधीजींचं तर कुटुंबाचं अर्ध आयुष्य हे सत्तेमध्ये गेलेलं आहे. पवार साहेब वर्षानुवर्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते. तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा तुम्ही आरक्षणाची ही मर्यादा का वाढवली नाही. आणि मग आता विरोधी पक्षामध्ये बसून अशा पद्धतीचे मागण्या करणं ह्या सोप्या आहे. मग स्वतः जेव्हा गांधी कुटुंब जेव्हा त्या सत्तेचे भागीदार होते किंवा नेतृत्व करत होते किंवा आदरणीय पवार साहेब जेव्हा त्या सत्तेमध्ये 10 वर्ष मंत्री होते, ज्येष्ठ मंत्री होते, तेव्हा आरक्षणाची मर्यादा 50 ते 75% का केलं नाही. एवढा आमचा मराठा समाज शून्य आहे, आरक्षित समाज शून्य आहे.
कारण हे दोन्ही नेते सत्तेमध्ये असताना काही करायचं नाही आणि विरोधी पक्षामध्ये असताना फक्त हेडलाईन मिळवण्यासाठी असे वक्तव्य करायचे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू असल्याचं सत्यजित तांबे म्हणतात. 1500 देऊन तिजोरीवर ताण पडतोय, तर 3000 दिल्यावर काय होईल? कोणत्याही योजना आणताना बजेटचा विचार करणं गरजेचं. कुठल्याही राजकीय पक्षाने योजना बंद केल्यास माझा पाठिंबा असेल असं सत्यजित तांबे म्हणतात. म्हणजे परत परत काँग्रेसच्या विचाराचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळी आहेत, पहिलं सुनील केदारनी हेच सांगितलं की काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर आम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना बंद करू. आता काँग्रेसच्याच विचाराचा अजून एक कार्यकर्ता किंवा नेता किंवा आमदार अगर असं म्हणत असेल की आम्ही योजना बंद करू, म्हणजे महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं की काँग्रेस प्रणित सरकार या राज्यात आलं तर तुमच्या खात्यामध्ये आलेले पैसे हे त्या क्षणी बंद होऊन जातील. तुम्हाला मुख्यमंत्री लाडली योजना जसे असंख्य योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सुरू केलेल्या योजना बंद करून टाकले. तसंच ज्या दिवशी इथे राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार चुकून आलं त्याच दिवशी मुख्यमंत्री लाडली योजना बंद होऊन जाईल. हे परत हे सगळे काँग्रेसचे नेते मंडळी त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी येतात आणि भाषणं करतात. मात्र यामध्ये काल जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना असं म्हटलं की रवींद्र चव्हाण जर नसते तर रवींद्र चव्हाणांचं नियोजन नसतं तर राणे निवडून आले नसते असंही म्हटलंय. मात्र रवींद्र चव्हाणांनी हे फेटाळत म्हटलं की कार्यकर्ते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय आहे राणेंचा. आपण कसं हे लक्षात घ्या, जयंत पाटील साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी यांना आगीत तेल टाकण्याचं त्यांना महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. रवी चव्हाण साहेब असतील, राणे साहेब असतील किंवा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाने महायुतीचे कार्यकर्ते ना, हे फेविकॉलचा मजबूत जोड आहे. तुम्ही कितीही केरोसिन घेऊन आमच्या जिल्ह्यामध्ये फिरा, आमच्यामध्ये काही तुम्ही वाद करू शकणार नाही. रवी चव्हाण साहेबांचा राणे साहेबांना खासदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, आम्ही स्वीकारतो ना. आम्ही कुठे नाही बोलतोय, त्याच्यामध्ये वाद करण्याची गोष्टच नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आणण्यामध्ये अगर रवी चव्हाण साहेबांनी दिवसाचं रात्र केलं असेल तर त्याच्यामध्ये वाद काय, त्याच्यामध्ये वाईट वाटण्याची गोष्ट काय? शेवटी रवी चव्हाण साहेब पण आमचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा अगर खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून येत असेल तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही ना. पण विनायक राऊतांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसजरांनी काय भूमिका घेतली हे कधीतरी मग आम्हा लोकांना काही सिक्रेट बाहेर काढायला लागतील. हेच जयंत पाटील, हेच काँग्रेसचे नेते विनायक राऊतांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात का आले नाही? आता जसं सावंतवाडी मतदारसंघामध्ये तुतारीची सभा घेत आहेत ना, तसंच विनायक राऊत जेव्हा निवडणूक लढवत होते प्रदेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून एक तरी सभा जयंत पाटलांनी या जिल्ह्यात घेतली का? एक तरी सभा विनायक राऊतांसाठी नाना पटोलेजींनी घेतली का? म्हणजे कार्यक्रम नेमका कोणी कोणाचा केला ह्याच्यावरून सरळ स्पष्ट होतं. संजय राउत कह रहे हैं कि देश के प्रधानमंत्री दिल्ली में कम और महाराष्ट्र में ज्यादा पाए जाते हैं. ऐसा है, संजय राजाराम राउत का दिमाग ये घुटने से भी नीचे है, इसलिए उसको ये समझता नहीं है कि देश के पंतप्रधान जब ये हमारे महाराष्ट्र में आते तभी हमारे महाराष्ट्र के विकास और महाराष्ट्र के बड़े बड़े प्रकल्पों के उद्घाटन करने के लिए आते हैं, इनॉग्रेशन करने के लिए आते हैं. उसका उन्होंने महाराष्ट्र का एक नागरिक बनके उनका स्वागत करना चाहिए, उनके खिलाफ बात नहीं करना चाहिए. क्योंकि जब हमारे पंतप्रधान हमारे राज्य में आए हैं तभी बड़े बड़े प्रकल्पों का उन्होंने उद्घाटन किया है, उन्होंने शुरुआत किया है. वो क्या प्रचार के लिए आते नहीं है? जिस मेट्रो 3 जैसे प्रकल्प जब इनकी महाविकास आघाड़ी की सरकार थी, यही सारे प्रकल्पों को रुकाने का काम इनके ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने किया था. अभी वो सारे प्रकल्प अगर हमारी महायुति की सरकार, हमारे पंतप्रधान मोदी जी अगर उसको शुरू कर रहे हैं, लोगों के लिए उद्घाटन कर रहे हैं, तो उसके ऊपर खिलाफ बोलने के बजाय
जो जो महाराष्ट्र के ऊपर प्रेम करता है उसने उसका स्वागत करना चाहिए। संजय राउत ऐसा भी कह रहे हैं कि मोदी महाराष्ट्र में कितनी भी सभा लेने दो, रैलियां करने दो, कितना भी झूठ बोलने दो, लेकिन उनकी हार तय है। हरियाणा से भी बढ़कर उनका महाराष्ट्र में हार। मुझे आश्चर्य ऐसा लगता है कि जो आदमी ने सारी सी कोई सरपंच का भी चुनाव अभी तक लड़ाया नहीं है, उसको चुनाव के गणित और चुनाव में हार जीत कैसी होती है उसको कभी समझ में नहीं आएगा। हरियाणा हो, जम्मू कश्मीर हो, ये राज्यों के भी जो राजनीतिक जो परिस्थिति है वो अलग है, महाराष्ट्र में परिस्थिति अलग है। इसलिए हरियाणा और जम्मू कश्मीर का क्या निकाल आता है वो आने वाले दिनों में समझेगा ही, मगर जो महाराष्ट्र में आने वाले चुनाव में वापिस एक बार महायुति की सरकार आ रही है, इसलिए घबरा गए सारे के सारे लोग, इसलिए इस तरीके के वक्तव्य कर रहे हैं।